नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा तुमचं जस्ट सिंपल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सगळ्यांचं सकाळ सकाळ स्वागत करते. तर पहिल्यांदा तर शुभ सकाळ सर्वांना. आजचा व्हिडिओ जरा बाहेरचा स्पेशल असा आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी नक्की कोणासोबत कुठे कशी चालली आहे ते. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि स्टे ट्यून. तुम्हाला नक्की दाखवते छान अशी स्पेशल जागा. चला तर मग भेटूयात. कोठेही निघण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्वामींचं दर्शन. एकदा स्वामींचं दर्शन झालं की एक वेगळाच पॉझिटिव्ह फील येतो. आणि हा सुंदर सूर्योदय, फ्रेश हवा, काम स्काय आणि एक न्यू बिगिनिंग. असं वाटत होतं की आजचा एक दिवस काहीतरी खूप चांगलं घेऊन येणार आहे. कात्रजचा बोगदा क्रॉस करताना एक वेगळाच एक्साइटमेंट होता. ट्रिपची खरी सुरुवात इथपासून झाली. म्युझिकचं फुल व्हॉल्यूम, ऑफिस फ्रेंडसोबतचे जोक्स आणि रोड ट्रिप्स वाईब्स ऑन. तर तुम्ही व्हिडिओचं थंबनेल आपल्या बघितलंच असेल तर तिथं रिसॉर्टच्या पुढं क्वेश्चन मार्क होता. म्हणजे आम्ही रिसॉर्टला तर चाललो होतो पण कोणत्या रिसॉर्टला चाललो होतं हे तुम्हाला माहिती नाही. आणि व्हिडिओ जर तुम्ही पुढपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत जर बघितला तर समजेल आम्ही कोणत्या रिसॉर्टला गेलो होतो. आणि लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. तर पुणे शहरापासून जवळच म्हणजेच खेड शिवापूरच्या पुढेच हे आहे ते प्रथमेश रिसॉर्ट म्हणून आहे. मी लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. आणि आम्ही फायनली पोहोचलो. प्रथमेश रिसॉर्टची एंट्री बघा, ग्रीनरी आहे एव्हरीवेअर. तिकडे टू व्हीलर आणि 4 व्हीलरचं पार्किंग आहे. आणि हे मेन गेट आणि गेटच्या समोरच प्रथमेश रिसॉर्ट आणि मी. तर हा एंट्रन्स आहे रिसॉर्टचा. हे इथूनच बघूनच असं भारी वाटत होतं. स्ट्रेस इथंच गायब झाल्यासारखं वाटत होतं. आणि हा सगळा सेटअप होता जे की तुम्ही पुढे व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला समजेलच या सेटअपमधून आम्ही काय काय करणार आहोत. तर अशी सुरुवात झाली होती आमची. तुम्हाला जरी आम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे खूप कमी किंवा 3-4 किंवा 5-6 जर लोक दिसत असलो तरी आमची ऑफिसची टीम किती मोठी आहे, कोण कोण आहे, किती जण आहेत ते तुम्हाला व्हिडिओ जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला नक्की समजेल. कारण सगळेजण वेगवेगळ्या गाडीतून आणि वेगवेगळ्या लोकेशनवरून येणार होते. जो हा एंट्रन्स हॉल होता ना तिथं हे होतं की आपले व्हेज किंवा नॉनव्हेज म्हणजे जेवणाचं तिथं ग्रीन आणि रेड आपल्याला स्टिकर्स मिळणार होते नाश्त्यासाठी, लंचसाठी. त्यामुळे ते पहिल्यांदा तिथं एंटर करून घ्यायचं होतं. आणि मग नंतर ना हा सगळा ग्रीनरी खूप छान रिसॉर्ट आहे. तुम्हाला व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलात ना तर तुम्हाला नक्की समजेल आणि आवडेलसुद्धा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आमची मजा मस्ती तुम्हाला कशी वाटते, जसं मी माझ्या फॅमिलीसोबतचा पण ब्लॉग तुम्हाला दाखवते, सगळ्या मुवमेंट्स दाखवते, तशीच आज एक खूप छान मला संधी मिळाली इथे माझ्या ऑफिस टीमची तुम्हाला ओळख करून देण्याची. पर्सनली मी कोणाची अशी ओळख वगैरे नाही करून देणार आहे. पण आम्ही काय काय केलं एन्जॉय तुम्हाला पण तुम्ही पण म्हणजे तुम्हाला पण आवडेल असं जाण्यासाठी तसंच काहीसं तरी आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि जमलं तर प्रथमेश रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. स्टे ट्यून. ते नाही हे घसरगुंडी नको कोणाला तू बरोबर फोटो काढ. दीक्षांचा भाऊ कपल स्पॉट दाखवते ना. दीक्षांचा भाऊ बघा तुझ्यासारखाच टी शर्ट आणि हे घातलं ग्रे कलरचं. बघ दीक्षांत कपल स्पॉट दिसले का कपल तुला कसे रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यानंतर डायरेक्ट आम्ही कोठे गेलो ते बघायचं आहे तुम्हाला. तर डायरेक्ट ब्रेकफास्ट अटॅक तुम्हाला बघायला मिळेल. तर याच्या बाहेर किती छान दिसत होतं, खूप छान व्ह्यू होता खरं तर. आणि हा होता तो डायनिंग हॉल. तुम्हाला आता ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते पण मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. तुम्ही आधी डायनिंग हॉल बघून घ्या. आम्ही खूप जणी कमी आहोत पण बघा पहिल्यांदा होतं ते म्हणजे इडली, पोहे, उपमा, टी, कॉफी, ब्रेड, जाम, बिस्किट्स सगळं होतं. सगळं फ्रेश आणि टेस्टी होतं.
ट्रिपचा बेस्ट पार्ट म्हणजे काय असतं तर ग्रुपमध्ये बसून खाणं आणि गॉसिप करणं. परंतु अजून आमचे टीम मेंबर्स आले नव्हते काय लगेच फोटो नाही, बसले. व्हिडिओ घेणार आहे. तर ही आहे आमची तोंड ओळख अशी आहे. तर आमची एक 15 to 20 जणांची टीम आहे. त्यामुळं सगळ्यांसोबत बसून फोटो काढत मस्त खाणं आणि गॉसिप. मस्त साक्षी आम्हाला सगळ्यांना ब्रेडला बटर लावून देत होती. आणि इथं सगळ्यांच्या आवडीचं म्हणजे चहा आणि कॉफी आणि नंतर काय आहे तर फोटोशूट ते तर झालंच पाहिजे. आपलं पण घेऊयात का? त्यांना असं वाटलं असेल ते दोघं जण जातात ना ह्याला. हो लीनाताई मॅचिंग मॅचिंग कुर्तीला मॅचिंग गॉगलला मग कुर्तीला मॅचिंग गॉगलला हेलो, आज हम आए हैं प्रथमेश रिसोर्ट पे। ये कहाँ पर है? खेड़ शिवापुर। और शूटिंग कोणीतरी काढा रे. इकडे गेले तिने फिरले गेलो तर गेले पहिला. हाँ हाँ जी. अरे रॉन्ग नंबर कितने का बोल दिया मैंने आपको. कोण आलं? नाही सर. साक्षीला चांगला व्हिडिओ आला. तिला फेस ह्या बाजूला आहे. दोघांचे फेस तिकडं होते. कोण आहे ते दुसरं आहे कोणतं बाहेरचं. आपला नाही, आपला कोण नाही तो. तिकडे टर्न होतोय, चेहरा तिकडे जातोय. या मी इकडे माझा होता चेहरा हा, ते फक्त नाही, मी व्हिडिओ टर्न होतोय ना. त्याला हात करा ना, ते बघितलं त्याने. हेमंत अरे हात कर. तिसरं कोण आपला अजून कोण नाही ना. आता हर्ष डबल आला असेल. हा हे तर आला व्यवस्थित. त्याला माहित होतं ना मी व्हिडिओ करतो. दोन आहे तेव्हा एक गेलं तर बी एक राहते असं आहे. ते मागच्या वेळेस ऍडव्हेंचरला एका ठिकाणी झालं ना, रोप तुटला मध्ये एक बाई पडली. ते दोन्ही गुडघे बिडघे सगळे फुटले. अरे बाप. हे बायच कामाला गेले. एक दत्तकला वाटतं असं ऍडव्हेंचर. कसलं पकडलं. परमेश्वर सर निघाले. नाम रोशन कर दिया.
करायचं ते. मंजिला भी दूर नहीं है. चलो 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 तुम भी पहुंचो. 3 टप्पे आहेत सर. 1 2 3. हां बघा. एकदम शॉर्टकट. किती टप्पे आहेत सर? किती टप्प्यावर आहे? एकच राहिला आता. तिसराच टप्पा आहे. चलो चलो सचिन सर चलो. आजचे धडाडीचे कार्यकर्ता आहेत सचिन सर. एक नंबर डायरेक्ट प्लॅन. चलो सब माझा मन ले लो. सोडू नको, सोडू नको. नको सोडू. वरती, 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 नको सोडू. निशाना हा दिसला ना. दिसला. काय बघा डोळे दिसत नाही. चष्मा लागलाय. ओ काहीतरी आहे की तुमच्या दया माया आया बिडी. ही ऍक्टिव्हिटी मॅडम, ही ऍक्टिव्हिटी सगळ्यात भारी. यार तुम्हाला सरच बस काय उतरलं बस के पांडे बस. ये क पासून खाण्याचे नाव. क पासून पक्षाचे नाव. कावळा. क पासून शहराचे नाव. कराती. क पासून देशाचे नाव. क पासून झाडाचे नाव. करवंदाचे झाड. क पासून पक्षाचे नाव. शहर कुठलं होतं? क पासून मिठाईचे नाव. काजू कतली. कर्नाटक जवळचं. क पासून खोपडीचं नाव. रिअल धमाल आउटडोअर गेम्स, रनिंग, शूटिंग, लाफिंग आणि क्रिकेट मॅच तर एकदम सिरियस लेवलला गेली होती. पण जिंकणार कोण हे इम्पॉर्टंट नव्हतं, तर मज्जा सगळ्यांनी केली हीच खरी गोष्ट होती. आणि नंतर आम्ही लेडीज आम्ही ते मधला कावळा असं काहीतरी असतो ना गेम, तो आम्ही खेळत होतो. तो एकामेकीमध्ये जे 2 जण असतात त्यांना बॉल मारायचा असतो, तो गेम खेळत होतो. सगळं खेळून झाल्यावर ही माझी पावलं किंवा आमच्या सगळ्यांचीच पावलं अचानक कुठे वळायला लागलीत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ कंप्लीट बघावा लागेल. कारण गेम्सनंतर सगळ्यांनाच भूक लागली होती, त्यामुळे आमच्या सगळ्यांची साहजिकच पावलं ही किचनकडे वळत होतीत. आणि हा आहे किचन नाही, हा डायनिंग हॉल आहे, पण हा लंचचा डायनिंग हॉल आहे. डायनिंग हॉल पण खूप छान होता, सगळं व्यवस्थित आणि भारी वाटत होतं. इथं आल्यावर एकदम छान वाटत होतं. आणि लंचमध्ये काय काय होतं ते एकदा बघा तुम्ही. रोटी नाही ना, मला पण नाही, मला यांनी दिली. तुझे यूट्यूबवरती व्हिडिओ. हां मग नको का? iPhone 17चा पूर्ण वापर झालेला आहे.
आउटडोअर गेम्सनंतर सगळ्यांचीच एनर्जी थोडी कमी झाली होती, पण मज्जा अजून बाकी होती. आता टर्न होता तो इंडोअर गेम्स, म्हणजे इनसाइड हॉलमध्ये सगळे इंडोअर जे गेम्स होते ते त्यांनी अरेंज केले होते. प्रत्येकजण काही ना काही गेम खेळत होता. कोणी कॅरममध्ये फुल सिरियस मोडमध्ये होतं, कोणी फक्त मज्जा मस्ती करत होतं. कॉम्पिटिशन पण होतं, पण फ्रेंडली टाईप होतं ते. ऑफिसमध्ये जे म्हणजे शांत असतात ते सगळे लोक, पण इथे फुल ॲक्टिव्ह दिसत होते. हे मोमेंट्स खरंच खूप मस्त होते. गाईज, तुम्हाला जर माझे असेच सगळे ट्रिप्स ब्लॉग्स असतील किंवा फॅमिली ब्लॉग्स असतील, ते जर असे आवडत असतील ना, तर हा व्हिडिओ पण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजून खूप मस्त मस्त ब्लॉग्स येणार आहेत. आणि कमेंट करा की तुमच्या ऑफिसमध्ये कोणता गेम जास्त पॉप्युलर आहे, कॅरम की क्रिकेट, म्हणजेच आउटडोअर सगळ्यांना आवडतं की इनडोअर आवडतं. हाय बाय बाय आपली ट्रिप एंड ऑफ द डे. खूप रस्ता मोर चांगला आला. दुर्गा आले तिथे खूप छान होतं. कुठे ना तिथं त्या तुम्हाला जर गरम भजी बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांनी सगळे गेम्स खेळल्यानंतर सगळ्यांनाच थोडा रेस्ट हवा होता, आणि तेव्हाच आला हा परफेक्ट कॉम्बो, गरम गरम चाय आणि गरम गरम भजी आणि सोबत मारी बिस्किट. आणि अशी ही सुंदर ट्रिप खूप सारे मुवमेंट्स, लाफ्टर आणि मेमोरीज घेऊन आता संपते. ऑफिसच्या रुटीनमधून थोडा ब्रेक घेऊन एकमेकांसोबत घालवलेला हा वेळ खरंच खास होता. रिसॉर्ट सोडताना एकच विचार मनात येतो की काही गोष्टी या टेम्पररी असतात, पण त्यांच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. क्षण निघून जातात, पण आठवणी कायम मनात राहतात. तसेच आहे, आम्ही निघताना छान असे फोटो काढले आणि छान असा रिसॉर्टचा एक फायनल मी व्हिडिओ क्लिप घेतली आणि मग आम्ही निघालो. छान होतं रिसॉर्ट, एकदम मस्त छान वाटलं. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या रिसॉर्टला. छान आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये मी त्याचं हे दिलेलंच आहे. सूर्य मावळतो, पण त्याच्या रंगात नव्या सुरुवातीची चाहूल असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून.